जुन्या भारतीय इमारतीच्या जीर्ण झालेल्या दर्शनी भागासमोर नीरज उभा राहिला. त्याचे डोळे आकाशाकडे टेकले. त्याच्या चेहऱ्यावर शांत आशेचे भाव उमटले. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. उबदार सूर्य त्याच्या त्वचेत शिरपू दिला. क्षणभर तो त्याच्या दिनचर्येतील कष्ट विसरून गेला. नीरजने बाजार परिसरात अथक परिश्रम केले. मालाच्या वर्गवारीने भरलेल्या गाड्या आणल्या. ताज्या उत्पादनांपासून ते रंगीबेरंगी कपड्यांपर्यंत त्याने शांत निर्धाराने हे सर्व केले. जरी त्याला त्याच्या कामाचा विशेष आनंद वाटत नसला तरी कर्तव्याच्या तीव्र भावनेने नीरज टिकून राहिला. समाजासाठी प्रत्येक व्यक्तीचे योगदान तितकेच महत्त्वाचे आहे. मग ते कितीही लहान वाटले तरी तितकेच महत्त्वाचे आहे, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. आणि म्हणून त्याने कष्ट केले. त्याचे श्रम त्याच्या अटल वचनबद्धतेचा दाखला आहे. नीरज रस्त्याने चालत असताना सामानाने भरलेली एकरिकी गाडी ढकलताना त्याने खांद्यावरचे सामान कुशलतेने संतुलित केले. त्याचे डोळे अनेकदा आकाशाकडे टक लावून पाहत वरच्या दिशेने वळत असत. नीरजने एक गुप्त स्वप्न पाहिले होते, विमानात आकाशात उडण्याचे. पण तो गरीब होता आणि अशा विलासी गोष्टी अशक्यप्राय वाटत होत्या. तरीही कितीही त्रास होत असतानाही नीरजला समाधान आणि आनंदाची तीव्र भावना जाणवत होती. आपल्या कार्याचा आपल्या समाजाच्या कल्याणास हातभार लावला आहे हे जाणून त्याला अभिमान वाटला. सूर्य त्याच्या चेहऱ्यावर पसरला आणि नीरजला हसू आवरले नाही. त्याला विश्वाशी जोडलेली भावना जाणवली आणि त्या क्षणी त्याची स्वप्ने उडालेली दिसत होती. आनंदाने भरलेल्या अंतःकरणाने नीरज थेट सूर्याकडे हसला. त्याच्या तेजस्वी उबदारपणात न्हाऊन निघाला.